चला करूया ग्रीन ठेचा चिकन. त्यासाठी मी घेतलं आहे 2 वाटी कोथिंबीर, 1 अख्खा लसूण, 10 ते 12 मिरच्या, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून हळद आणि मीठ चवीनुसार आणि 600 ग्रॅम चिकन. मिरच्या मी माझ्या तिखटाप्रमाणे घेतलेल्या आहेत 10 ते 12. लसूण घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, मिरच्या आणि कोथिंबीर देठासकट, देठा पोळी असल्यामुळे देठासकट घेऊन वाटून घ्यायचं आहे. तुम्ही 7 ते 8 मिरच्याही घेऊ शकता. कमी तिखटासाठी मी जास्त घेतलेले आहे. जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून हे सगळं वाटण. गॅस गरम करून त्यावर कढई ठेवून त्यात अंदाजे 2 पळी तेल घालायचं आहे. त्यात जिरं टाकून तेल गरम करून त्यात जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की मग त्यात हिरवं वाटण टाकायचं. ते अगदी गरम करू नका, साधारण ठेवा, ज्यानंतर मिरचीचा फार झटका लागेल. संपूर्ण वाटण घालून ते चांगलं परतून घ्यायचं. त्यात पाणी अजिबात घालायचं नाही. त्यात हळद घालायची आहे, मग मीठ घालायचं. मीठ जरासं किंचित एक्स्ट्राच घ्या, कारण की तिखट असल्यामुळे तिखटाचा मारा जरा कमी होतो. थोडं मीठ किंचित एक्स्ट्रा असेल. आणि मग त्यात चिकन घालून पूर्ण धुवून चांगलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि छोटे पीसेस केले आहेत, किम्याचे नाही, किमा नाही केलेलं आहे. छोटे बारीक पीसेस केलेले आहेत आणि बोनलेस आहेत. सगळे पीसेस घालून व्यवस्थित घालून घ्या. पाणी अजिबात घालू नका. चांगलं परतून घ्या. संपूर्ण चिकन छान परतून घ्या. पूर्ण संपूर्ण चिकन त्यात व्यवस्थित मिक्स होईल. आणि मग झाकण लावून अंदाजे 10 ते 15 मिनटं शिजू द्या. चिकन बोनलेस असल्यामुळे आणि बारीक केल्यामुळे 10 ते 15 मिनटात होऊन जाते. झाकण काढा. बघा हिरवं पाणी सुटलं असेल किती छान. ते तुम्ही काढूनही शकता किंवा ते आटवायचं. थोडं आटवल्यानंतर, पूर्ण नाही, थोडंच आटवल्यानंतर मग चिकन रेडी. बघा किती छान झालं आहे.